आज आपण करणार आहे रताळ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या। आता हे रताळे आपण स्वच्छ धुवून कट करून कुकरच्या पातेल्यामध्ये भरूया आणि कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आहे, स्टँड ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपण हे पातेले ठेवायचं। याच्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता उकडून झाले आहेत, आपण साल काढून घेऊया आणि बारीक खिसणीने खिसून घेऊया, म्हणजे एकसारखे स्मॅश होतात। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया, मीठ, लाल तिखट, ओवा आणि तीळ। आणि आता यामध्ये एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे। आपण याच्यामध्ये बसेल एवढंच पीठ घालणार आहे, पाणी घालणार नाही आहे। लागेल तसं अगदी थोडं हाताला लावणार आहे पाणी। हे बघा, अगदी थोडा अर्धा कपच पाणी घेतलं आहे मी। आता व्यवस्थित आपण मळून घेतलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण लाटण्यासाठी। थोडंसं पीठ लावून चपाती लाटतो तसंच आपण लाटून घेणार आहे। चपाती एवढंच बारीक पातळ लाटायचं आहे आपल्याला। आता ग्लास किंवा कटर जे काय असेल त्याने आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण कट करून घेऊया। तयार आहेत आपल्या पुऱ्या। आता आपण तळून घेऊया। मीडियम बारीक गॅसवरती आपण दोन्ही बाजूंनी पलटून पलटून तळणार आहे। तयार आहेत आपल्या तिखट मिठाच्या चटपटीत पुऱ्या। ह्या प्रवासामध्ये न्यायलासुद्धा आपण बनवू शकतो। 4 दिवस अगदी सहज राहतात मुलांना ट्रिपला टिफिनला देण्यासाठी। खूप छान आहेत बघा, एकदम पातळ अशा खूप छान दिसतात। सॉस, दही किंवा कुठल्याही चटणीबरोबर, लोणच्याबरोबर खाऊ शकता।